नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूल्य तत्वे या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र 23 चा भाग 2 बघणार आहोत। कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क म्हणजे काय हे मी तुम्हाला आधीच्या सत्रामध्ये समजावून सांगितलेलं आहे। आपल्या बरोबर या भागामध्ये श्री पराग तांदळे जी आहेत। नमस्कार सर। तर सर्जनशील मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्यास सक्षम होण्यासाठी आपण शिकण्याचा पवित्रा घेतला पाहिजे। म्हणजे आपण ज्या पद्धतीने गोष्टी करतो त्यामधून अध्ययन झाले पाहिजे असा आपला दृष्टिकोन असला पाहिजे, ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे। आपले विचार आणि आपली ऊर्जा शिक्षणासाठी अनुकूल अशा माध्यमांमध्ये व्यस्त असली पाहिजे, हे सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे खरोखरच शिक्षण म्हणजे आपल्या महान हेतू साध्य करण्यासाठी एक साधन असं आपल्या समोर दिसतं। त्यामुळे जगणे, अध्ययन पद्धतीत काम करणे हा तुमच्या आदर्श जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। उदाहरणार्थ एक वेगळी सक्षमता म्हणून आपण ह्याचा विचार केला पाहिजे। पण आपण कसं शिकू शकतो ही खरोखरच एक वेगळी सक्षमता आहे। पण आत्तासाठी तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा केली पाहिजे, ते म्हणजे शहाणपण मिळवण्यासाठी। तुम्हाला आठवत असेल आधीच्या सत्रात मी सांगितलं होतं शहाणपण म्हणजे काय। तर शहाणपण मिळवण्यासाठी शिकण्याची अभिवृत्ती गरजेची का आहे आणि शहाणपण सर्जनशीलतेला कसे शिस्त लावते यावरती तुम्हाला विचार करायचा आहे। मग तुमच्या अध्ययन जोडीदाराशी या प्रश्नावरती 3 मिनिटं तुम्हाला बोलायचं आहे आणि मग त्यानंतर तुमचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत। ग्रेट, वंडरफुल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर परागजी मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्हाला काय वाटतं ह्या प्रश्नाबद्दल? होय, धन्यवाद मॅडम। ही काही तरुणांची कथा आहे। ते एका अशा भौगोलिक ठिकाणी एका गावामध्ये राहतात की जिथे दुर्दैवाने वर्षानुवर्षे अनेक नैसर्गिक आपत्तीचा त्यांना सामना करावा लागतो। मग पूर आहेत, चक्रीवादळे आहेत किंवा भूकंप लहरी आहेत आणि कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा तो जो परिणाम आहे तो लोकांच्या जीवनावरती, त्यांच्या घरांवरती आणि अशा अनेक गोष्टींवरती तो जो परिणाम आहे तो होत असतो असं त्यांना दिसून त्या लोकांना दिसून येतं। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्याला बाहेरून मदत येईल असे त्यांना वाटणे हे स्वाभाविक होते, कारण की अवघड प्रसंग होता, संकटाचा काळ होता। त्यामुळे ते लोक कोणीतरी बचावासाठी येईल, आपल्याला मदत करील याची वाट पाहत राहत। पण अशाच एका आपत्तीच्या वेळी गावातील तरुणांच्या गटाने असे ठरवले, अर्थात त्यांचं हे जे ठरवणं किंवा हा जो निर्णय होता पूर्वनियोजित नव्हता, परंतु त्यांनी त्या क्षणी ठरवले की त्यांच्या गावातील एक परिसर आहे जो पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेला गेला आहे। म्हणून त्यांनी तिथे जाऊन काय करता येईल हे पाहायचं ठरवलं आणि त्यांनी जे काही केलं, जे कार्य तिथे केलं तर ते खूप असे उपयुक्त कार्य होतं आणि बाधित लोक होते, जे विक्टिम्स होते, तर ते खूप त्यांच्याकडून त्यांचं खूप कौतुक झालं। परिणामी या गटाला खूप सारा आनंद झाला आणि त्यांनी काही नियोजन केले नसले तरी या कृतीमुळे बाधित लोकांना खूप सारी मदत झाली। आणि काही आठवड्यानंतर आणखीन एक अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आणि त्यांनी ठरवलं की चला जाऊया, कारण त्यांचा मदत करण्याचा आधीचा अनुभव हा आनंददायी होता आणि तो यशस्वी देखील झालेला होता। त्यामुळे यावेळी पुन्हा त्या अनुभवामुळे ते जाण्यास प्रवृत्त झाले आणि आधी झाले तसे फक्त तिथे राहून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करून, जमेल ती मदत देण्याचा प्रयत्न करून ते गावाला थोडासा दिलासा मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा यशस्वी झाले। आता हे अनेक वेळा घडले, हा प्रसंग बऱ्याच वेळा पुन्हा घडत राहिला आणि मग या गटाच्या असं लक्षात आलं की अशा घटनांच्या दरम्यान ज्यावेळेस अशा घटना घडतात तर लोकांपर्यंत पोहोचणारे ते पहिले असायचे। म्हणजे मोठी मदत बाहेरून येण्याआधी ते तिथे हजर असायचे। अर्थातच त्यांचे कौतुक झाले, परंतु त्यांनी त्यांच्या अनुभवावरती विचार करायला सुरुवात केली। उदाहरणार्थ जर एखादी आपत्ती, म्हणजे असं आपण समजूयात की पूर आला, तर आपल्याजवळ कोणती मूलभूत उपकरणे असावीत जेणेकरून लोकांची सुटका आपण तातडीने करू शकू किंवा त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकू, त्यांना घेऊन तात्पुरत्या निवाऱ्यात ठेवण्यासाठी आपल्याला जागा हवी आहे का, काय आपण आणखी काय केले पाहिजे। त्यामुळे याच्या आधारे ते सर्वजण स्वतःच्या गावात आणि जवळपासच्या ज्या आपत्तींना अधिक प्रभावीपणे कशा पद्धतीने आपण प्रतिसाद द्यायचे हे शिकले।
तर त्यांनी ही जी लर्निंग आहे ती जनरेट केली. बरोबर. आणि मग अधिक प्रभावी होण्यासाठी काही मूलभूत उपकरणे गोळा करायला हळूहळू त्यांनी सुरुवात केली. काही लोक जे अधिक साधन संपन्न होते, त्यांच्याकडे रिसोर्सेस होते, त्यामध्ये काही तज्ज्ञ होते, गावात स्वयंपाक किंवा वैद्यकीय सुविधा देखील पुरवणारे होते. मग परिणामी सुरुवातीच्या पुढाकाराने त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यास मदत केली. आणि यामुळे त्यांना हा जो मौल्यवान जो अनुभव मिळाला ते या अनुभवावरती चिंतन करू लागले की आपण जो आतापर्यंत जशी मदत करत गेलो त्याच्यामधून आपण काय रिफ्लेक्ट करत गेले. आणि नंतर एक गट म्हणून, अधिक संघटित म्हणून अशा प्रकारच्या आपत्तींना आणखी प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर करू शकले. सो वंडरफुल. आणि आता इतर गावांमध्ये तरुणांचे इतर गट देखील होते, ते अशाच पद्धतीचे अनुकरण करण्यास त्यांनी सुरुवात केली. तर हा एक सुंदर असा प्रयत्न होता की ते त्या अनुभवामधनं शिकत राहिले आणि त्यांच्यामध्ये ते शहाणपण निर्माण झालं. अप्रतिम, खूप छान उदाहरण तुम्ही दिलं आहे आताच. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर या तरुणांना पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली आणि ते करण्यामध्ये सेवा केल्याने ते खूप आनंदी होते. त्याचा परिणाम काय झाला तर तो समाधानकारक होता. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आता आपण हे सतत करूया, त्याची पुनरावृत्ती करूया. आणि जसे जसे ते पुनरावृत्ती करत राहिले, अधिक घटनांमध्ये जाऊन मदत करत राहिले, त्यांनी नवीन गोष्टी शिकून घेतल्या आणि त्यांच्या शहाणपणामध्ये भर पडत राहिली. आणि मग ते खरोखरच एक अतिशय प्रभावी बचाव योजना एकत्र करू शकले. अगदी बरोबर. जी केवळ सर्जनशीलच नव्हती, परंतु कोणत्याही परिस्थितीत जसं तुम्ही म्हणालात ती प्रभावी होती. त्यामुळे अध्ययन अभिवृत्ती म्हणजे शिकण्याची अभिवृत्ती आपण कशी वापरू शकतो, म्हणजेच काय की अनुभवजन्य शिक्षणामधून आपण कसं शिकतो आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा करतो, ते करताना आपण शहाणे होत असतो आणि मग पुन्हा कृती करणे याचे एक उत्तम उदाहरण तुम्ही दाखवलेले आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत शहाणे होऊ शकत नाही, पण एखाद्या गोष्टीत तुम्ही शहाणपण तुमच्याकडे येऊ शकतं. त्यामुळे ते अधिक प्रभावीपणे करण्यामध्ये आपण शहाणे व्हायचं हा एक मंत्र आपण ठेवला पाहिजे. आणि मग त्यामुळे तुमचे उपक्रम, तुमची सर्जनशीलता आणि जी काही आहे ती शिस्तबद्ध होईल आणि तो खरोखरच वेगवेगळ्या दिशेने अशी विखरली जाणार नाही. त्यामुळे अप्रतिम, एक खूप छान तुम्ही व्यावहारिक जो हे सांगितलेला आहे उदाहरण अनुभव. तर आता पाचवा जो बदल आहे तो म्हणजे खरोखरच आपल्या दृष्टिकोनात आणि विचारसरणीत येतो. कारण आपण जेव्हा शिकतो, कृती, चिंतन, सुधारणा या पद्धतीचं अनुसरण करतो, त्यामुळे आपला जो दृष्टिकोन असतो तो अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतो. जसे की हे तरुण लोकांना मदत करण्यासाठी आपण नक्की कोणता दृष्टिकोन घ्यावा हे शिकलेले आहेत, त्यांना समजलेलं आहे. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन अधिक वास्तववादी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त पाण्यात उडी मारून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं नाहीये, तर ते जे काम ते करत आहेत ते वास्तववादी होत आहे आणि त्यामुळे तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या पद्धती अधिकाधिक प्रभावी होतील. तर आता वेळ आली आहे की आपण खरोखरच आपली स्वतःची सर्जनशीलता जोपासली पाहिजे आणि आपल्या सर्जनशीलतेचा चांगल्या निर्मितीकडे आपण तिला वळवले पाहिजे. अगदी बरोबर. अर्थात हे एक आव्हान आहे, हे फार सोपं नाहीये आणि ते पुढील काही वर्षामध्ये ते विकसित होत जाणार आहे. पण गरज अशी आहे की तुम्ही सर्व अशा कल्पनांनी प्रेरित असल्यामुळे आता हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही पहिलं महत्त्वाचं पाऊल उचलता आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःची वैचारिक चौकट किंवा तुमची एक विकसित होत असलेली वैचारिक चौकट, ज्याला इंग्रजीमध्ये आपण कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क असं म्हणतो, त्यामध्ये अशा काही घटकांचे प्रारंभिक वर्णन करा ज्यानुसार तुमची कृती आकार घेणार आहे. तुम्ही खूप सुंदर उदाहरण सांगितले तरुणांचं की मग त्यांच्या कृतींना कसा आधार मिळाला. त्यामुळे तुम्ही तुमची वैचारिक चौकट अशा प्रकारे तयार कराल की तुम्ही त्याचे परीक्षण करत राहाल. वेळोवेळी तुम्ही बघत राहाल की माझे घटक सुसंगत आहेत का. नंतर तुम्ही काय केलं ह्यावरती तुम्ही विचार करत राहाल. तुम्ही जे काही केलं त्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. तुम्ही हळूहळू तुमची ती सुधारणा करणं आवश्यक आहे. मग आता वैचारिक चौकट, अर्थातच तुमच्या चौकटीमध्ये अनेक घटक असू शकतात, पण इथे या चर्चेमध्ये आपण 4 घटकांबद्दल बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. मग तुमच्या वैचारिक चौकटीत
खूप विचार करायला लावणारे घटक असतील. तुम्ही त्याबद्दल लिहिणार आहात असा जो पहिला घटक आहे तो मी तुम्हाला सांगते आता. तर हा पहिला घटक म्हणजे अस्तित्वाबाबतच्या मूलभूत मुद्द्यांबद्दल तुमचा विश्वास काय आहे. म्हणजे काय की तुम्हाला काय वाटतं की माणसाचा खरा स्वभाव काय आहे, तुमचं मत काय आहे. आपण फक्त एक सामाजिक प्राणी आहोत का, सोशल ॲनिमल आहोत का, आपण कोण आहोत नक्की. उदाहरणार्थ काही भौतिक उद्देशाने फिरत असलेल्या कोट्यावधी प्राण्यांपैकी आपण फक्त एक छोटासा जीव आहोत का, एक माणूस म्हणून, की माणसाचा स्वभाव काहीतरी वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं. मग आपण फक्त शरीर आहोत का भौतिक, की काहीतरी आपल्यामध्ये बौद्धिक जाण आहे, शारीरिक, बौद्धिक आणि मे बी आध्यात्मिक सुद्धा काही आहे का मनुष्यामध्ये. माणूस म्हणजे काय आहे हे तुम्हाला तुमच्या मते स्पष्ट करायचं आहे. मग तुम्ही असाही विचार करू शकता की समाजाचे स्वरूप काय आहे. समाज ही केवळ व्यक्तींनी एकत्र येऊन तयार झाला आहे का, याबद्दल आपण आधी चर्चा केलेली आहे. आता ते विचारात मांडण्याची गरज आहे की समाज काय, त्याहून अधिक काही आहे का. मग समाजाच्या स्वरूपाचे वर्णन करायचं आहे. कारण तुमच्या आणि आमच्या जीवनाचा एक हेतू समाजामध्ये प्रगतीसाठी, परिवर्तनासाठी हातभार लावणे आहे, बरोबर. मग आता जर हा जीवनाचा हेतू आपल्याला साध्य करायचा असेल तर एक अतिशय मूलभूत प्रश्न आहे ज्याबद्दल आपण सर्वांनी स्पष्ट असणे आवश्यक आहे की समाज म्हणजे काय. मग आपली निर्मिती का झाली, आपण काय साध्य करणार आहोत माणूस म्हणून, आपल्याला कशामुळे एक अतिशय स्पष्ट दिशा आपल्या आयुष्याला मिळणार आहे. हे खरं तर आपल्या जीवनातील एक प्राधान्यक्रम ठरवू शकतं असे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ आपण काय करावे, काय करू नये. मग यातील आणखीन एक घटक असाही असू शकतो की अस्तित्वाशी संबंधित तुमचे मूलभूत मुद्दे, म्हणजे देवाने इतिहासाला केलेले मार्गदर्शन. देव तिथे बसला आहे की मला माहीत नाही, कुठे आहे मला माहिती नाही आहे, पण मानवतेला जे मार्गदर्शन तो करत आहे किंवा केलं गेलं आहे त्याच्याबद्दल काय. गेल्या 6000 वर्षांच्या इतिहासात आपण इतिहास नोंदवला आहे. मग त्याला काही मार्गाने देवांनी देखील मार्गदर्शन केलं आहे का असं तुम्हाला वाटतं का. तुमचे विचार काय आहेत, तुम्ही त्याबद्दल तुमच्या विश्वासाचं वर्णन करायचं आहे. आणि मग मानवतेच्या उत्क्रांतीबद्दल काय, ह्युमन रेव्होल्युशन बद्दल काय. तर हे काही मूलभूत प्रश्न आहेत. मला माहिती आहे की आपल्यापैकी अनेकांनी याबद्दल आतापर्यंत विचार केला नसावा, परंतु आता मात्र ही वेळ आलेली आहे की आपण ह्याचा विचार करावा की अस्तित्वाच्या या सर्व मूलभूत मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते लिहिणं महत्त्वाचं आहे. तर हा तुमच्या चौकटीचा एक घटक आहे. मग आपण तुमच्या चौकटीच्या दुसऱ्या घटकाकडे जाऊया. दुसरा घटक तुमच्या वैयक्तिक जीवनात आणि समाजाच्या विकासामध्ये असलेल्या ज्ञानाच्या भूमिकेशी संबंधित आहे. ठीक आहे, की ज्ञान मिळवणं तुमच्या जीवनात किंवा समाजाच्या जीवनात किती महत्त्वाचं आहे, ज्ञानाची कोणती भूमिका बजावली गेलेली आहे, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नाही आहे. मग या श्रेणीमध्ये आणखीन काही घटक दिले गेले आहेत. ते म्हणजे ज्ञानाचे 2 स्रोत आहेत. कुठले, तर विज्ञान आणि धर्म. मग याविषयी तुमचं मत काय आहे. आणि त्यांनी मानवी प्रगतीमध्ये, म्हणजे विज्ञान आणि धर्म यांनी मानवी प्रगतीमध्ये कसा हातभार लावला आहे. मग दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता तो म्हणजे तुमचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, शिक्षण कशासाठी. त्यामुळे तुम्ही एकतर विद्यार्थी आहात किंवा शिक्षक असाल किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला शिक्षणाचा अनुभव आता बऱ्यापैकी मिळालेला आहे. मग शिक्षण म्हणजे नक्की काय, आपण चर्चाही त्यावर केली आहे. किंवा शिक्षण कसे असायला हवंय असं तुम्हाला वाटतं. मग तिसरी गोष्ट जी तुम्हाला ज्ञानाशी निगडीत लिहायची आहे ती म्हणजे तुम्ही सत्य कसं ठरवणार आहे. कारण तुम्हाला अनेक स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या सतत प्रवाहामध्ये सत्याची वैधता कशी ठरवायची, काय खरं काय खोटं आहे कसं ठरवणार, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. तुम्हाला मिळालेली सर्व माहिती तुम्ही स्वीकारू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण आपण सर्व ते नाकारूही शकत नाही. मग ती माहिती योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही कोणते निकष वापरणार आहात. कदाचित या कठीण प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपल्याला बरंचसं डोकं खाजवावं लागेल. कधी आपण ह्याचा विचार कधी केला नसेल, परंतु तो तुमच्या चौकटीचा भाग असला पाहिजे. कारण एकदा तुम्ही समाजात मध्ये एखाद्या प्रकल्पामध्ये सहभागी झालात तर तुम्हाला हजारो माहितीचे संदर्भ मिळतील.
पण तुम्ही सर्व स्वीकारू शकणार नाही किंवा तुम्ही सर्वच असं नाही म्हणणार नाही नाही हे सगळंच चुकीचं आहे. त्यामुळे कोणती माहिती वैध आहे, काय काढून टाकावे हे तुम्ही कसं ठरवता, त्यासाठीचे तुमचे मापदंड काय आहे, तुम्ही तुमची निर्णय शक्ती कशी वापरता, मग वस्तुस्थिती ठरवताना तुम्ही जी वस्तुनिष्ठता शोधता ती कशी येते. आता वस्तुनिष्ठ तथ्य आहेत, अशी तथ्य आहेत जी व्यक्तिनिष्ठ आहेत. मग वस्तुस्थिती काय आहे किंवा नाही हे ठरवण्यात तुम्ही किती वस्तुनिष्ठ असू शकतात ह्याच्यावर विचार करायचा आहे. की तुम्ही व्यक्तिनिष्ठ मतांचा आदर करता की नाही, मी जे म्हणतो आहे, मी जो विचार करतोय ते बरोबर आहे. मग तंत्रज्ञानाचे काय, तंत्रज्ञानाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे, ते चांगलं आहे का की वाईट आहे का. जगाच्या कोणत्याही भागात निर्माण होणारे सर्व तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे का. मग तुम्ही तंत्रज्ञानाशी कसे परिचित व्हाल हाही एक प्रश्न आहे. तुम्हाला हे तंत्रज्ञान वापरायचे आहे की नाही वापरायचंय हे तुम्ही कसं ठरवणार. तुमच्या समोर येणाऱ्या जाहिरातींवरच तुम्ही निर्णय घेता का. समाज कुठे चालला आहे या प्रवाहाने, किंवा प्रत्येकाला हे विशिष्ट तंत्रज्ञान हवे असेल तर तुम्ही ते घ्याल का, की आज इथे काहीतरी नवीन आलं आणि मला हे घ्यायलाच पाहिजे. किंवा तुम्हाला किती आणि कोणते तंत्रज्ञान स्वीकारायचं आहे ह्याच्यावर तुमचा ताळमेळ आहे, किंवा कोणते तंत्रज्ञान स्वीकारायचे नाही ह्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. तर तुमच्या वैचारिक चौकटीचा हा दुसरा घटक होता. त्यानंतर तिसरा घटक आहे ज्याची आपण या अद्भुत अभ्यासक्रमाच्या 4थ्या धड्यामध्ये चर्चा केली होती, आणि ते म्हणजे सदाचरणाच्या बाबतीत होता की आचरणाची शुद्धता. ते सदाचरणाबद्दल होतं. तुम्हाला आठवत असेल की आपण आपल्या स्वतःच्या तत्वांबद्दल चर्चा केली. तुमच्या जीवनावर नियंत्रण जी ठेवतात अशी तत्वे, मग तत्वांप्रमाणेच तुमची मूल्य पण येतात जी पुन्हा तत्वांवरती आधारित असतात, आणि तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही खूप महत्त्व देता. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जो हे जे सत्र आहे हे इथे संपलेलं आहे. तुम्हाला तुमची वैचारिक चौकट आता तयार करायची आहे. परागजी, तुमच्या सहभागाबद्दल आभार मानते मी तुमचे. आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे जे सत्र आहे हे इथे संपलेलं आहे. लवकरच भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.